तर मित्रांनो, सगळेजण गावात गेलो काजी खाऊसाठी आणि ते पण जंगलात जाऊन आम्ही बनवणार आहोत आणि तिकडेच खाणार. हे स्पॉटवरती पोचलो आम्ही माळावर. चूल सामान ते आग पेटवतो आता. तर अशा प्रकारे आग पेटवून झालेली आहे आमची. सर्व सामान येताना घेऊन आलो आहोत आम्ही आणि मसाला घरूनच रेडी करून आणला, कारण की इथे आपल्याला मिक्सर मिळणार नव्हता. आता फक्त फोडणी द्यायची बाकी आहे. रात्रीचे वाजले आहेत 11:15 आणि दोघंजण फक्त यायचे बाकी आहेत. बाकी सर्व आम्ही आलो आणि गावी येऊन रानात जाऊन काजू खायची मजा ही पहिल्यांदाच अनुभवतोय बऱ्याच वर्षांनी. लहान होतो तेव्हा कधी खाल्लं असे माहिती नाही, पण आता ही तयारी सगळी आमची चालू आहे. हे सगळं गावीच अनुभवायला भेटतं आणि हे त्यांनाच अनुभवायला भेटतं ज्यांना गावाची ओढ असते. हे बघा काजी. अशा प्रकारे आमचं काजूचं कालवण रेडी होत आहे. तोपर्यंत आम्ही नाईट फोटोशूट करायला सुरुवात केली. गावातून रात्रीचे जे चांदणे दिसतात आकाशामध्ये, ते दृश्य एकदम मनमोहक करणारं असतं, म्हणून ते टिपल्याशिवाय राहवतच नाही. आणि बऱ्याच वेळानंतर आमचं जेवण रेडी झालं होतं, फक्त जेवायचं बाकी होतं. पण आम्ही एक्स्ट्रा अंडी उकडून आणली होती, त्याचं करायचं काय म्हणून मग आम्ही ती तिथेच फ्राय करायला सुरुवात केली. आणि आजचा आमचा बेत काजूचं कालवण, भात आणि फ्राय केलेली अंडी, अशा प्रकारे आमचा मेन्यू आहे. आणि थोड्याच वेळात आता आम्ही जेवायला सुरुवात करणार, मोकळ्या आकाशात तारे बघत बघत. जे शहरात राहून वर्षभर सुद्धा दिसत नाही, तेच तारे बघत बघत आता जेवणार. तर जेवण रेडी झालेलं आहे आणि गावी राहायची मज्जाच वेगळी आहे. खरंच सांगतो तुम्हाला, तुम्ही पण या असे अनुभव घ्यायला गावी.